त्या काळी काकड आरती चालू असताना बाबांचं साक्षात रूप बदलून जायचं. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती. मित्रांनो, बाबा कधी-कधी चावडीमध्ये झोपायचे आणि काही काळांतरानंतर बाबांच्या भक्तांनी बाबांची काकड आरती करणं चालू केलं. मित्रांनो, आरती झाल्यावर भक्त बाबांना धूमधामने वाजत-गाजत द्वारकामाईत घेऊन जायचे. असं बोलतात, की काकड आरती चालू असताना निसर्ग सुद्धा आपलं रूप स्वर्गामध्ये हे करून टाकायचं. म्हणजे शिर्डी जणू स्वर्गामध्ये बनून जायचं. सूर्यकिरण वगैरे सर्व काही चेंज होऊन जायचं. बाबांच्या मुखावर एकदम तेजस्वी रूप, बाबांच्या डोळ्यांमध्ये करुणा होता, साक्षात भोले बाबा. म्हणजे बाबांचं पूर्ण रूप एकदम तेजस्वी होऊन जायचं. किती नशिबान असतील त्या काळातले लोकं, ज्यांनी बाबांची काकड आरती बाबांच्या समोरच पाहिली. आज पण आपण जर शिर्डीला गेलो, बाबांच्या त्या गाभाऱ्यामध्ये बसून जर काकड आरती घेतलं, तर आज पण बाबांच्या मुखावर तोच तेजस्वी रूप दिसतो. जेव्हा पण शिर्डीला जाल, एकदा तरी काकड आरती बाबांची घ्या. मित्रांनो, सद्गुरू साईनाथ महाराज आज पण शिर्डीमध्ये आहेत आपल्या भक्तांसाठी. भले बाबांनी शरीर त्यागलंय, बाबा विश्रांती करताय, पण आज पण त्या सिंहासनावर बसून आमच्यावर नजर ठेवताय. व्हिडिओ प्रत्येक साई भक्तापर्यंत शेअर करा. मग भेटू उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन. जय साईनाथ.